आग आग लागलेली आहे. गॅस गॅस चालू होता का? ब्लास्ट होणार आहे. ब्लास्ट होणार आहे. अरे ब्लास्ट कसं काय बोलतो? मी फोन करतो ना फायर ब्रिगेडला. मी लगेच. नाही मी लावलाय हो. एक मिनिट. आय मीन 1 मिनिट. काही झालेलं नाहीये. ते आईने मगाशी धूप पेटवलं होतं ना, त्याचं भांड इकडे कुठेतरी राहिलं असं. हा मी बघतो काय चाललंय ते, काय झालंय नेमकं. मी जातो आणि बघतो. ऐका, कोणी जायची गरज नाहीये. मी आहे ना, मी बघतो काय होतंय ते. तुम्ही ते मी बघतो ना काय होतं. सावकाश सर. तरी मी तुला सांगत होतो मगाशी, हा असं बीर करू नकोस. मच्छर मरून पडतील. अगं श्याम सुंदर पडले ना. अगं असू दे नलिनी, होतं असं कधी कधी. आपण बाहेर थांबूयात का? अगं त्यांना येऊ तर ते आधी सुखरूप. नाही येणार आहेत सुखरूप. मला धुराची अलर्जी. काका अरे आले. बाबा लागलं नाही ना तुम्हाला? नाही रे, काही फारसं लागलं नाही, काळजी करू नका. फक्त कोचला अडखळून पडलो. अहो बघून नाही का चालायचं मग? अरे धुरामुळे आत काही दिसते तरी का? तू जाऊन बघ. नाही कोणी कुठे जायची गरज नाही. मी दार खिडक्या उघडतो, धूर घालवतो. तेव्हापर्यंत तुम्ही सगळे दुसरीकडे जाऊन बसा. जा. हा सांगा, तुम्ही बसा, मी बघतो. ठीक आहे, मी चला. बसतो. यस. चला. अरे हळू जरा, तू काय असं. अरे या सर, बस. अरे असं, अरे सोड, धरून काय आणतो असं म्हाताऱ्या माणसाला धरल्यासारखं मला. विघ्नेश, चड्डी उचल तुझी. बॉक्सर. तेच ते उचल. येस सर, या. बसा. आता धूर कमी झालाय. सॉरी सर. काय बेसिकली माय वाईफ इज व्हेरी इन्सिक्युअर्ड अबाउट मॉस्किटो. होतं काय की इट बाईट्स आणि मग डेंग्यू. तुम्हाला सांगतो, दीज डेज इन आवर पुणे असे साथीचे रोग हॅव व्हेरी स्प्रेड. बाबा मराठी कळतं त्यांना, म्हणजे ते इथेच राहतात मुंबईत. कळतं ना सर? येतं की. सांगा ना त्यांना मला मराठी कळतं म्हणून, म्हणजे ते थांबतील. कळतं मला, पण पुणेकरांइतकं सार्कॅस्टिक आणि टोचून नाही बोलतायत. हो. आम्ही कुठले आलेत पुणेकर? मी मूळचा नगरचा. आणि इथं आता पुण्यामध्ये मूळ पुणेकर शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, आजकाल सगळे शहर असे पॉलिटेक्निकल झालेत. सर कॉस्मोपॉलिटन म्हणायचंय त्यांना. हा माझा मुलगा आहे ना विघ्नेश, ह्याचा जन्म पुण्यातला. कायम दुसऱ्याला टोचूनच बोलत असतो हा. अहो बाबा, तुम्ही स्वतःच्याच मुलाचे असे वाभाडे का काढताय त्यांच्यासमोर? तो विघ्नेश आपला किती हुशार आहे ते पण सांगा ना. दादा थँक्यू यार. पुढचा टोल माफ. अच्छा, हुशार आहे का? काय करतो? सर मी सायन्सला आहे. हो का? स्पेशलायझेशन काय? का दादासारखं होमिओपॅथिक जनरल? नाही सर, मी बायोवाला नाहीये. मला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स आणि स्पेस सायन्स. ते मागे दिसते ना वॉलवर, युनिवर्स, गॅलेक्सी, त्यासाठीच. आणि मला मोठं होऊन इस्रो मध्ये काम करायचंय. म्हणजे तिथे स्पेस मध्ये रॉकेट लॉन्च करणारी जी टीम आहे त्यांच्यासोबत मला काम करायचंय सर. अरे वा विघ्नेश, हे कधी बोलला नाहीस रे मला.
बाबा तुम्ही मला कधी विचारलंच नाही. वाह विघ्नेश, मस्त. म्हणजे ज्या हवेत तू नुसता डिस्काव असा हवेत गोळीबार करायचास बाता मारून, त्याच हवेत तू आता रॉकेट सोडणार. वा सौमित्र, खरं बोलतोय का रे हा? अहो, खरंय म्हणजे काय बाबा, 100% खरंय. आपला विघ्नेश खूप हुशार आहे. सर एक प्रश्न विचारू तुम्हाला, म्हणजे तुम्ही सर्जन आहात ना? हो, कुठले? जनरल. ओके, म्हणजे त्यांनी सुद्धा स्पेशलायझेशन नाही केले. विघ्नेश ते तसं नसतं. ते जरा तू एक काम करते, दूर कमी झालं का बघ. जा पटकन, जा पटकन बाहेर जा. मी आलो. काय सर, किती दिवस आहात अजून पुण्यात? हे काय आता हा धूर गेला, आपलं बोलणं झालं की निघू आम्ही लगेच. अरे वा, मला एक कोटी सुचली आहे. बाबा याला फार आवडतात बरं कमी केलेल्या कोट्या. हा कायम माझ्या कोट्यांना रिस्पॉन्स देतो. हे? राहिले धूर घर माझे. कशी वाटली? कसं आहे, मूळ गाण्यामध्ये राहिले दूर घर माझे असं आहे, पण आता इथं आपल्या घरात खूप धूर झालाय ना, म्हणून दचा ध झाला. राहिले धूर घर माझे. आणि बाई केवढी ढास लागली आहे. गरम पाण्याने बरं वाटत. सावकाश. आता घे पाणी. घ्या ना पाणी. प्या. गरम आहे, गरम आहे. गरम गरम पाण्याने कसा असा घसा शेकवला गेला ना, बरं वाटेल मॅडम तुम्हाला. मॅडम मॅडम काय म्हणताय काकू? अनघा म्हणा. नाही नाही, केवढ्या मोठे डॉक्टर आहेत त्या, असं नाही, मला नाही जमणार. अगं डॉक्टर असली तरी हिची आई आहे ना, वहिनी म्हण तिला. खरं तर ना वहिनी, मी ऊद नकोच घालायला पाहिजे होता. म्हणजे विघ्नेशनी तसं मला सांगितलं होतं खरं तर. हो ठीक आहे काकू, इट्स ओके. तुम्हाला काय माहिती ना हिला इतक्या गोष्टींची अलर्जी असेल. बापरे, हो का? पण तुम्ही मला सांगितलंय तसेच पदार्थ बनवलेत मी, म्हणजे तसेच केलेत. काय 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 केलंय तुम्ही? सँडविच, थालीपीठ, उपमा, शिरा, इडली चटणी, भाकरवड्या बाहेरून आणल्यात आणि तो चहा करणार. बाप रे, धन्य आहे तुझी नलिनी. थालीपीठ थालीपीठ तुम्ही सांगितलं होतं तसं, कमी तेलात. आणि शिरा आहे ना, तो गुळाचा केलाय, म्हणजे कमी गोड. अरे देवा, म्हणजे आता जेवायलाच नको. असं नाही, मी पुरणपोळी केलीये ना, आणि कटाची आमटी सुद्धा केली आहे, म्हणजे कसं ह्यांना डबा भरून देईन मी. पुरणपोळीत ना मी गुळ घातले आणि जायफळ घातलंय, म्हणजे कसं आहे माहितीये ना माई, मुंबईपर्यंत छान झोपून जातील त्या. नो, पुरणपोळी खात नाही मी. आय एम वॉचिंग माय शुगर. माहितीये, शुगरचा त्रास आहे तिला. ते सारखं गोड गोड बोलत असते ना, त्यामुळे समोरचा माणूस विरघळून जातो अगदी. तुमची मुलगी आहे ना तुमच्यासारखीच एकदम गोड आहे. खूप बरं वाटलं पण तुम्हाला भेटून. यापूर्वी कधी आपण भेटलोच नाही ना. आम्हाला माहितीच नव्हतं ना हे सगळं. त्यांना तरी कुठे माहिती होतं सगळं.
म्हणजे नाही म्हणजे पहिल्यांदाच भेटतात ना तुम्ही दोघी, तर माणसं हळूहळूच कळतात ना एकमेकांना. तसं. अजून देऊ गरम पाणी? नाही फाईन. बाबा बाहेर बऱ्यापैकी हवा क्लिअर झाली आहे आणि रोकड्या सुद्धा आता धुसर दिसायला लागलाय. एक 5-10 मिनिटात होईल सगळं क्लिअर. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. नो टेन्शन. म्हणजे आता कसं आहे, आम्ही अजून थोड्या वेळ इथं मनमोकळेपणाने असं मस्त गप्पा मारत बसू शकतो. काय डॉक्टर? मला डॉक्टरने एक प्रश्न विचारायचा होता. कॅन आय आस्क यू सर? हो विचारा ना. म्हणजे असं दिवसभर तुम्ही एका पाठोपाठ असे खूप पेशंट तपासता, ऑपरेशन्स करता, तुम्हाला असं तेच करून कंटाळा येत नाही का दिवसभर? नाही तसं नाही होत, इंटरेस्टचा भाग आहे ना. वा, म्हणजे कितीही पेशंट तपासले, किती वेळही तपासले तरी कंटाळा म्हणून नाही. वा, व्हेरी गुड. आवडला सर आपल्याला तुमचा हा स्वभाव आणि तुमची काम पद्धत. एक मिनिट सर. हे लुक सर हिअर जरा. इज दिस नॉट? दादा बाबा काय काय करताय हे? सर म्हणजे इज दिस गाठ? तुम्ही असं बनेन वर करून बघू शकता, काय अडचण नाही. काय सर, आय हॅव शंका की कॅन आय टेक मेडिसिन ऑन दॅट और शॅडो वी डू सर्जरी अँड कट दॅट गाठ कायमची? असं हे बघू आपण, बघू. बस. बाबा अहो मी तुम्हाला गोळ्या दिल्यात त्या गाठीवर, ती विरघळेल का आपण? आणि दामले डॉक्टरांनाही भेटलो होतो ना आपण. तू गप रे जरा. जरा सेकंड ओपिनियन घेतोय ना मी. काय प्रॉब्लेम आहे का? हे थर्ड आहे बाबा. काय आहे डॉक्टर? डॉक्टर दामले टोल्ड मी टू टेक मेडिसिन ऑन दॅट. बट व्हॉट आय थॉट की इफ दॅट मेडिसिन डू नॉट वर्क इफेक्टिवली and if it got becomes big day by day, what to do? Big problem in front of me. बाबा प्लीज, अहो हे काय हॉस्पिटल नाहीये त्यांचं. ते तुम्हाला भेटायला खास मुंबईहून आलेत, तपासायला नाही आलेत. असू दे, सगळा सिटी स्कॅन करायला लागेल. वा, करू. एवढी मोठी सिटी आहे आपली, काय खरं आहे काय? हे नक्की करू सिटी स्कॅन. We can CT scan. Joke. Can you hear me now? Good. Well, we are in Pune right now. We'll be back by noon. I guess we can meet after 3 p.m. surgery. Yeah, only 15 minutes. I appreciate that. Thank you. Thank you so much. There's no range. फोनचा प्रॉब्लेम असेल. तुझी आई किती फाडफाड इंग्रजी बोलते ग. खरंच म्हणजे आपल्यातली आपल्याशी जवळची स्त्री असं मस्त इंग्रजी बोलताना मला खूप भारी वाटतंय, माहितीये का? माई पहिल्यांदाच कळते मला माझ्यातली ही एक क्वालिटी. रिक्वेस्ट आहे वहिनी तुम्हाला, म्हणजे हे आहेत ना, हे सौमित्रचे बाबा, ते जर तुमच्याशी जेव्हा केव्हा इंग्रजीत बोलतील ना, तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त मराठीतच बोला. हा का? आमच्या ह्यांचं इंग्रजी इतकं फर्मास आहे ना, मला नाही का आता वन मोर वाईफ असं म्हणाले, मला थोडं कळतं हा माई इंग्रजी. बघ नलिनी, असेल त्यांची कुठेतरी वन मोर वाईफ. चटणी करीन चांगली झेजरून चटणी. तुम्हाला टमाट्याची चटणी आवडते का हो इडली बरोबर? टमॅटोज नाही, बॅड फॉर किडनी. आय डोंट ईट. काही नाही, नेहमीच ऍलर्जी वगैरे. मी काय म्हणते,
त्यांना काय काय गोष्टी चालत नाहीत, म्हणजे ॲलर्जी कशा कशाची आहे ते एकदा त्याची यादी कर आणि मला दे. म्हणजे कसं साखरपुड्यात किंवा लग्नात काय मेनू ठरवायचा असेल तेव्हा त्या गोष्टी वर्ज करता येतील आपल्याला, नाही का? बरं, साखरपुड्याला किती माणसं येणार आहेत तुमची? किती माणसं? माई, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून बसून ठरवलं पाहिजे हे, नाही का? अभयला येऊ देत ना. कोण अभय? अगं अभय म्हणजे हिचा बाबा, माझा मुलगा. अय्या ते हो, माझ्या लक्षात आलं नाही. असू दे. असं काय ना, मी फक्त यांचं नाव फक्त नाव घेताना घेते ना. ह्यांचं मला खूप आवडलं. म्हणजे बघा ना, असं एका वयाच्या होता मी, पण कसं मुलांसारखं, कसं ही मुलं कसं एकमेकांना अरे तुरे करतात तसं करताय. आणि बरोबरच आहे. हा बरोबर, एकत्र ऑपरेशन्स करायची आहेत सगळी, खांद्याला खांदा भिडवून नवऱ्याबरोबर काम करायचं म्हणजे असं होणारच. बरोबर आहे. वा. सॉरी, मी ऑपरेशन्स नाही करत. मी अॅनेस्थेटिस्ट आहे. भूलतज्ञ. मी पेशंट्सना ऑपरेशनच्या आधी भूल देते. भूल देतात, ऑपरेशन नाही करत तुम्ही? पण ते पण केवढं महत्वाचं आहे. म्हणजे ऑपरेशनच्या आधी तो पेशंट बेशुद्ध असणं गरजेचं आहे. अय्या माई, म्हणजे माझ्याकडनं एखादा पदार्थ जर जास्त तिखट झाला तर मी कसं त्याच्यावर लिंबू पिळते आणि त्याचा तिखटपणा कमी करते. पण यांच्याकडनं जर 1 चमचा भूल जास्त पडली पेशंटला, तो कायमचा बेशुद्ध होऊ शकतो ना. हो की नाही? अवघड आहे हे, अवघड आहे. अवघड आहे. हो. आपण जरा साखरपुड्याबद्दल बोलूयात का? अभय सर, एक गोष्ट सांगू का? म्हणजे आपली भेट झाल्यापासून मला हे सारखं जाणवतंय, म्हणून आपलं सांगूनच टाकतो. बोला ना, मी ऐकतोच आहे. हेच हेच ते सौमित्र, मी तुला सांगितलं होतं ना. मग एक मिनिट, काय आता नवीन काय बोलताय? हे बघ, हेच ते मी तुला सांगितलं होतं की मी आणि अभय सर आमची मतं कशी एकमेकांशी अगदी बरोबर जुळतायत. काय आहे अभय सर, बरोबर आहे ना? बघितलंस? सर, मी तुम्हाला सांगतो, यापुढेही आपलं नक्की मस्तच जुळणार आहे. जस्ट यू सी, we both family will create a past history together and we बाप हो, तू मध्ये बोलू नकोस, अजिबात बोलू नकोस. बघितलं सर, ह्या मुलांना आपण म्हणजे ना अगदीच हे वाटतो. ओ वडील, म्हणजे या मुद्द्यावर तुमच्या सर्व सिनियर सिटीजनची एक युनियन होऊ शकेल, हो ना दादा? ए बाळ विघ्नेश, तू आणि तुझा दादा, तुम्ही आता काही बोलायचं नाही. तुम्ही फक्त ऐकायचं. आफ्टर ऑल, मॅरेज इज युती बिटवीन 2 फॅमिलीज. And when it is family, only adult will speak. बरोबर आहे ना? म्हणजे कुटुंबाचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस फक्त मोठी माणसं बोलणार, तुम्ही बोलायचं नाही. काय डॉक्टर अभय, बरोबर बोलतोय ना मी? आपण जरा मुद्द्यावर येऊयात. हा, तेच मी तेच म्हणतोय, आपण मुद्द्यावर येऊयात. हे बघा, काय आहे की ऑलरेडी आपल्या मुलांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे, त्यामुळे दॅट पार्ट इज डन. आता आवर रिस्पॉन्स, युअर मी रिस्पॉन्सिबिलिटी. हा, तीच स्टिबिलिटी म्हणजे इट इज साखरपुडा. तर हा साखरपुडा आपण कसा करूयात, काय करूयात याबद्दल जरा चर्चा करायची होती. अर्थात तुमचं माझं ह्याबद्दलही एकमत असणारच आहे म्हणा, त्यात काही प्रश्नच नाही. पण तरी तुमच्याशी बोललेलं उत्तम, नाही का? सौमित्र, येस सर. तुम्ही मॉडर्न मुलात, पुण्या मुंबईला राहता, तुम्हाला खरंच ही वेळ योग्य वाटते तुमच्या निर्णयासाठी? म्हणजे तुम्हाला खरंच लग्न करायचंय का? आणि त्यासाठी साखरपुडा वगैरेची काय गरज आहे?